नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड 10चा मॅथ्स पार्ट 2 म्हणजेच अल्जेब्रा या विषयामध्ये 5th चॅप्टर ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी, याला मराठीमध्ये संभाव्यता असं म्हणतो आपण. तर या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा या प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील आपल्याला बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे. प्रोबॅबिलिटी हा खूप जास्त सोपा चॅप्टर आहे, परंतु यामधील जर बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजलेले नसतील तर हे प्रकरण अवघड वाटू शकतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, म्हणजे संभाव्यता म्हणजे काय हे समजून घेऊया. प्रोबॅबिलिटीलाच आपण काय म्हणतो, संभाव्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, संभाव्यता. संभाव्यता मराठीमध्ये प्रोबॅबिलिटीला आपण संभाव्यता असं म्हणत असतो. ठीक आहे. संभाव्यता कशाला म्हणणार आपण, तर फॉर एक्झाम्पल घेऊ आपण की दोन टीमची मॅच आहे आणि टीम मॅचच्या अगोदर आपण टॉस करत असतो, आपल्याला माहिती आहे. तर जेव्हा आपण टॉस करतो तेव्हा एकतर हेड पडेल किंवा टेल पडेल, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला छापा आणि काटा असं म्हणतो. ज्यावेळी टॉस केला जातो तेव्हा एका टीमचा जो कॅप्टन असतो तो एकतर टेल मागतो किंवा हेड मागतो. आता तो टॉस पडल्यानंतर आपल्याला समजतं की ऍक्च्युली हेड पडलेला आहे का टेल पडलेला आहे, परंतु त्याआधी संभाव्यता काय असते किंवा प्रोबॅबिलिटी कशाची असते किंवा काय पडू शकतं हे आपल्याला माहिती आहे. एकतर हेड पडणार आहे किंवा टेल पडणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तर 50-50% या ठिकाणी चान्सेस आहे की हेड पडू शकतो किंवा टेल पडू शकतो. म्हणजे याला आपण जनरली प्रोबॅबिलिटीच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. अजून एक गोष्ट, सपोज जर तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही एक आठवड्यामधला एक कुठलाही वार निवडा, म्हणजे डे एक डे निवडा एका वीक मधला, तर तुमच्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत किंवा किती सॅम्पल स्पेस म्हणू आपण याला, किती सॅम्पल स्पेस आहेत किंवा किती पॉसिबिलिटीज आहेत तुमच्याकडे. तुम्ही 7 वार निवडणार आहे किंवा 7 डेज 7 डेज पैकी कुठला एक डे निवडायचा आहे तुम्हाला, तर तो तुमचा मंडे असू शकतो, ट्यूजडे असू शकतो, वेनसडे असू शकतो, थर्सडे असू शकतो, फ्रायडे असू शकतो, सॅटरडे असू शकतो किंवा संडे असू शकतो, बरोबर आहे. म्हणजे 7 चान्स पैकी किंवा 7 पॉसिबिलिटी पेक्षा याच्यापेक्षा दुसरी कुठलीही पॉसिबिलिटी या ठिकाणी नसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी पाहणार आहोत. खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर हा चॅप्टर खूप जास्त इझी आहे. पेपरला हा 8 मार्काला विचारला जातो. 40 पैकी 8 मार्क हे खूप जास्त झाले, तर याचा वेटेज म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे. त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर तुम्ही करायला पाहिजे. तर थोडंसं बेसिक पासून सुरुवात करू आपण. यामध्ये काय काय पाहिजे ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपल्याला कॉइनवर क्वेश्चन विचारला जातो. कॉइन कॉइन म्हणजे आपण जे टॉस, आपला जो नाणं आहे, नाणं म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, ठीक आहे. कॉइनवर क्वेश्चन विचारला जातो. कॉइनवर मग तुम्हाला 1 कॉइन टॉस्ड वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 2 कॉइन टॉस्ड वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 3 कॉइन टॉस्ड वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1 कॉइन टॉस म्हणजे काय, तुम्ही फक्त हवेमध्ये एकच नाणं काय केलंय, टॉस केलेलं आहे. तर काय प्रोबॅबिलिटी असू शकते, एकतर काटा पडेल किंवा छापा पडेल, बरोबर आहे. एकच कॉइन आहे, तो टॉस केला तर एकतर काटा पडेल किंवा छापा पडेल. म्हणजे एच एच म्हणजे काय, हेड, आणि टी म्हणजे काय, टेल, बरोबर आहे. तर एकच कॉइन टॉस जर केला तर आपल्याकडे पॉसिबिलिटी फक्त दोन आहेत, एकतर हेड पडू शकतो किंवा टेल पडू शकतो. जेव्हा आपण 2 कॉइन टॉस करतो तेव्हा तेव्हाची पॉसिबिलिटी वेगळी असू शकते. म्हणजे सपोज आपण 2 कॉइन ऍट अ टाइम टॉस केले, जेव्हा आपण दोघांना ऍट अ टाइम टॉस करतो, एक तर पहिल्यावर मग हेड पडू शकतो, दुसऱ्यावर पण हेड पडेल, अशी पॉसिबिलिटी असू शकते. किंवा दोघांवर सुद्धा टेल पडू शकतो, किंवा पहिल्यावर हेड पडू शकतो, दुसऱ्यावर टेल पडू शकतो, किंवा पहिल्यावर टेल पडू शकतो, दुसऱ्यावर हेड पडू शकतो. तर अशा पद्धतीच्या पॉसिबिलिटीचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा. तर त्यानंतर 3 कॉइन टॉस, म्हणजे 3 जर कॉइन आपण टॉस केले तर काय, येते लक्षात. तर कॉइनवर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आपल्याला डाय वर विचारला जातो. डाय डाय म्हणजे काय, तर डाय म्हणजे आपण त्याला क्यूब म्हणतो पहा, क्यूब. याला अनेक वचन डाईस सुद्धा म्हणलं जातं, डाईस, ठीक आहे. आपण पहा जेव्हा सापशिडी वगैरे खेळत असतो तेव्हा एक क्यूब वापरतो छोटावाला, ज्याच्यावर 1 ते 6 पर्यंत असे डॉट डॉट असतात, 1 2 3 4 5 6, ठीक आहे.
म्हणजे जे सापशिडी खेळताना आपण त्याला वापरतो त्याला आपण डाय म्हणतो. मग जेव्हा आपण हा डाय रोल करू किंवा डायला अशा पद्धतीने आपण फिरवू तेव्हा त्यावर काय येऊ शकतं, त्यावर एकतर 1 पडू शकतो, 2 पडू शकतो, 3 पडू शकतो, 4 पडू शकतो, 5 पडू शकतो किंवा 6 पडू शकतो. म्हणजे हे पॉसिबिलिटीज किती आहेत, 6 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रश्न. तर डाय एकतर वन डाय तुम्ही रोल केलाय त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा 2 डाय 2 डाईस एकत्र तुम्ही काय केलेत, रोल केलेले आहेत. तर 1 किंवा 2 अशाच या भागावर प्रश्न विचारला जातो तुम्हाला. त्यानंतर प्लेइंग कार्ड्स जे असतात आपले प्लेइंग कार्ड्स पाहणार आहोत आपण. फक्त मी तुम्हाला सांगतो की या चॅप्टर मध्ये आपल्याला महत्वाचे घटक कुठले कुठले पाहिजे. प्लेइंग कार्ड्स 52 पत्ते असतात. पत्ते माहिती, पत्ते खेळले जायचे पूर्वी, जास्त खेळले जायचे. आता याची क्रेज थोडीशी कमी आहे. पूर्वी काय व्हायचं, मनोरंजनाची साधनं कमी असायची. आता सोशल मीडिया आल्यामुळं, मोबाईल आल्यामुळं, गेम्स आल्यामुळं, मोबाईल गेम्स, पीसी गेम्स आल्यामुळं हे मनोरंजनाची साधनं बदलायला लागलीत. परंतु पूर्वी प्लेइंग कार्ड्स खेळले जायचे, पत्त्या खेळल्या जायच्या. तर त्या पत्त्यांच्या एका पॅक मध्ये 52 कार्ड असतात. ठीक आहे, ते पाहणार आहेत आपण. तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे आणि यावरचे प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक कॉइनवर प्रश्न विचारले जातात, 1 कॉइन, 2 कॉइन, 3 कॉइन. त्यानंतर डाय म्हणजे तुमचा तो जो फासा म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला, तो शकुनी मामाचा फासा. ठीक आहे, ज्याच्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीचे अंक असतात. अंक म्हणण्यापेक्षा ते ठिपक्या ठिपक्याने दाखवले जातात. आणि तिसरं म्हणजे काय, प्लेइंग कार्ड्स, पत्त्या, 52 पत्त्यांचा पॅक म्हणतो आपण त्याला. तर ते 52 कार्ड्सचा जो पॅक असतो त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर हे 3 कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर या चॅप्टर मध्ये दुसरा असं अवघड काहीच नाहीये. ठीक आहे, तर चला आपण त्या 3 कन्सेप्ट समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा कॉइन पासून सुरुवात करू आपण. कॉइन पासून सुरुवात करू. आमचा कॉइन कुठे गेला? कॉइन पासून सुरुवात करू. ठीक आहे, तुमच्या समोर दिसतोय एक कॉइन आहे. एक कॉइन आहे, त्याची एका बाजूला तुम्ही जर पाहू शकता, एक बाजू अशा पद्धतीने दिसते तुम्हाला. ही एक बाजू तुम्हाला अशा पद्धतीने दिसते. याला आपण मराठीमध्ये म्हणतो काटा. बरोबर आहे, याला मराठीत काय म्हणतो, काटा. परंतु इंग्लिश मध्ये आपण याला म्हणणार टेल. काय म्हणणार याला, टेल. टेल. आणि मराठीत काय म्हणतो आपण याला, काटा. ठीक आहे, टेलचा टी घ्यायचा. टेलचा काय घ्यायचा, टी. बरोबर आहे. आणि ही जी बाजू जर तुम्ही पाहिली तर याला आपण म्हणतो हेड. आणि मराठीत आपण याला म्हणतो छापा. हेड. आणि याला कशाने डिनोट करतो आपण, एच ने दाखवतो याला. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी समजल्या असतील, खूप सोप्या आहेत. पहा पुन्हा एकदा सांगतो. एक अंक ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याला आपण काटा म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण टेल म्हणतो. आणि दुसरी जी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूला आपण छापा असं म्हणतो, आणि त्याला इंग्लिश मध्ये हेड म्हणतो, आणि डिनोट करतो एच ने. ठीक आहे, आता हा जर भाग समजला असेल तर यावर 1 कॉइन टॉस्ड म्हणजे काय. समजा माझ्या हातामध्ये एकच कॉइन आहे, माझ्या हातामध्ये एकच कॉइन आहे, आणि तो कॉइन जर मी टॉस केला, टॉस केला म्हणजे वरती उडवला, तर आता काय पॉसिबिलिटी आहे, काय होऊ शकतं. त्या कॉइनवर एक तर काटा पडू शकतो म्हणजे टेल पडू शकतो, किंवा त्या कॉइनवर हेड पडू शकतो. हीच पॉसिबिलिटी. बरोबर आहे. तर जर मी एक कॉइन टॉस केला, जर मी एक कॉइन टॉस केला तर माझा सॅम्पल स्पेस, याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो बरं का. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस काय येईल. सॅम्पल स्पेस लिहिताना अशा पद्धतीने कर्ली ब्रॅकेट काढा. मराठीमध्ये याला महिरूपी कंस समथिंग म्हणतात. हा, महिरूपी कंस म्हणतात. तर सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेसला मराठीमध्ये आपण म्हणतो नमुना अवकाश. काय म्हणतो, नमुना अवकाश. नमुना अवकाश असं म्हणतो.
नमुना अवकाश असं म्हणतो. ठीक आहे, मग सॅम्पल स्पेस काय येईल? एक तर हेड पडल टॉस झाल्यानंतर, किंवा टेल पडल. आणि हे नमुना अवकाश दाखवत असताना कॉमाने दाखवायचे आणि शेवटी कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा. अशा पद्धतीने इतकं सोपं आहे. एक कॉइन जर टॉस केला तर सॅम्पल स्पेस काय येईल? एकतर हेड पडल किंवा टेल पडल. सॅम्पल स्पेस म्हणजेच काय? नमुना अवकाश. आणि या नमुना अवकाशांची संख्या लिहायची असते, त्याला आपण लिहितो नंबर ऑफ इयर्स ने. कशाने लिहितो आपण? नंबर ऑफ इयर्स ने. नंबर ऑफ इयर्स याचा अर्थ होतो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नमुना अवकाशांची संख्या किती आहे? 1 आणि 2. फक्त किती? 2. म्हणजे पॉसिबिलिटी थोडक्यात किती पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे? 2 पॉसिबिलिटीज आहेत. येते लक्षात? चला, तर नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण. हे 1 कॉइन टॉस. जर एकच कॉइन जर आपण टॉस केला तर काय? आता 2 कॉइन जर टॉस केले तर काय होईल? जर आपण 2 कॉइन टॉस केले, मी याला या ठिकाणी या बाजूला लिहितो. जर मी 2 कॉइन टॉस केले तर काय? टू coins are tossed. 2 कॉइन टॉस केले तर सॅम्पल स्पेस काय येईल? हे लिहायचंय. प्रत्येक प्रश्नाला सॅम्पल स्पेस येतो प्रोबॅबिलिटीच्या. सॅम्पल स्पेस कसा लिहितो? सॅम्पल स्पेस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि याच्यामध्ये आपले आपण जे काय आन्सर असेल ते लिहितो. सॅम्पल स्पेस. बरं, 2 कॉइन टॉस केले. माझ्या हातामध्ये 2 कॉइन आहे. सपोज करा मी दोन्हीच्या दोन्ही टॉस केले. जेव्हा मी दोन्ही टॉस करतोय तेव्हा पहिल्यावर हेड पडू शकतो, पहिल्यावर हेड येऊ शकतो, दुसऱ्यावर पण हेड येऊ शकतो शेजारच्या कॉइनवर त्याच्या, किंवा दोघांवरही टेल पडू शकतो, टी. बरोबर आहे? किंवा पहिल्यावर हेड पडल, दुसऱ्यावर टेल, किंवा पहिल्यावर टेल आणि दुसऱ्यावर हेड. या 4 पॉसिबिलिटी पेक्षा अजून एक 5वी पॉसिबिलिटी यामध्ये होऊ शकत नाही. लक्षात घ्या, सिंपल आहे. मी सपोज 2 कॉइन टॉस करतोय, दोन्ही कॉइन टॉस केले माझ्या हातामध्ये आल्यानंतर या पहिल्यावर हेड पडला, दुसऱ्यावर पण हेड पडला, म्हणजे ही झाली पहिली पॉसिबिलिटी, हेड हेड. किंवा पहिल्यावर टेल पडला, दुसऱ्यावर पण टेल पडला, ही झाली दुसरी पॉसिबिलिटी, टेल टेल. तिसरी पॉसिबिलिटी काय असू शकते? पहिल्यावर हेड पडला, दुसऱ्यावर टेल पडला, एचटी. किंवा चौथी पॉसिबिलिटी, पहिल्यावर टेल पडला, दुसऱ्यावर हेड पडला. अशा पद्धतीने माझ्या या 4 पॉसिबिलिटी होतात. यालाच आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. आता इथून पुढे या पॉसिबिलिटीजला मी पॉसिबिलिटी शब्द न वापरता मी याला म्हणणार सॅम्पल स्पेस. आणि याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर्स आहेत? तर किती इथे टोटल? 1 2 3 4. हे इतकं जास्त सोपं आहे. येते लक्षात? 2 कॉइन्स आर टॉस. जर 2 कॉइन टॉस केले तर किती सॅम्पल स्पेस येतोय? 4 येतोय. आता यावर, याच कॉइनवर तिसरा क्वेश्चन असतो. या कॉइनवर यावर तिसरा प्रश्न असतो. 3 कॉइन्स टॉस्ड म्हणजे जर 3 कॉइन टॉस केले तर काय? Three coins are tossed. 3 coins are tossed म्हणजे 3 कॉइन जर टॉस केले तर काय होईल? तरचा सॅम्पल स्पेस आपण काढू शकतो. सिंपल आहे. आता सॅम्पल स्पेस आता याला कसं लिहायचं सांगतो मी. 3 कॉइन टॉस केले, 1 2 3. सपोज करा तिघांवर पण एच एच एच, हेड 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 पडला, तिघांवरही हेड पडला. दुसरी पॉसिबिलिटी, दोघांवर, पहिल्या दोघांवर हेड पडला, तिसऱ्यावर टेल पडला. तिसरी पॉसिबिलिटी, पहिल्यावरच हेड पडला, दोघांवर टेल टेल पडला. आणि तिसरी पॉसिबिलिटी, पहिल्यावर हेड पडला, पहिल्यावर टेल पडला, दुसऱ्यावर हेड आणि तिसऱ्यावर टेल पडला. पहा, एच 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 नंतर एक एच कमी करून मी त्या ठिकाणी टी ऍड केला.
नंतर पुन्हा अजून एक एच कमी करून मी तिसरा टी ऍड केला. बरं, इथं आपण काय करू, थोडस तुम्हाला सोपं जाण्यासाठी याला पुन्हा लिहायचंय आपल्याला, पण समजण्यासाठी आपण असं लिहू, एच एच एच, नंतर एक एच कमी करून तिथं टी ऍड केला, नंतर पुढचा एक एच कमी करून पुन्हा तिथं टी ऍड केला, आणि पुन्हा इथलं एच कमी करून काय ऍड करू आपण, टी टी टी, ठिकाणवरही टेल पडला. आता अजून काय पॉसिबिलिटी होऊ शकते, आता टी वाली पहिल्यावर, आता हे टी टी टी, आता पुन्हा टी कमी करू, टी टी एच टी एच एच, बरोबर, टी एच एच, पुन्हा एक टी कमी केला आणि तिथे एच ऍड केला. आता यानंतर आता इथं टी कमी करून एच ऍड न करता आपण, कारण इथं एच एच ऑलरेडी झालेले, आता टी एच टी आणि एच टी एच या दोघांना ऍड करा. 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 सॅम्पल स्पेस व्हायलाच पाहिजे जर 3 कॉइन जर तुम्ही टॉस केले तर. ठीक आहे, सिंपल आहे, अवघड नाहीये. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करताना त्यावेळी पण तुमच्या लक्षात येतं, या 8 सॅम्पल स्पेस पेक्षा 9वी पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. ठीक आहे, आता लिहिताना मात्र याची प्रॅक्टिस करावा लागेल, कारण बऱ्याच वेळा काय होतं, प्रॅक्टिस नसल्यामुळे ते डबल डबल पण होऊ शकतं, परंतु खूप सोपा भाग आहे. तुम्ही एच 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 पासून सुरुवात करा, एक एच कमी करा या ठिकाणी, नंतर टी ऍड करा, नंतरचा एच पुन्हा कमी करा, तिथे टी ऍड करा, आणि पुन्हा एच कमी करून तिथे काय ऍड करा, टी 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 झाला. आता पुन्हा टी 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 मधला हा टी कमी करा, एच ऍड करा, बरोबर, आणि पुन्हा टी इथला टी कमी करून इथं काय ऍड करा, एच ऍड करा, टी एच एच, आणि नंतरचे जे शेवटचे दोन असतील त्याच्यामध्ये एक मधला वेगळा असेल तुमचा, जसं की इथं एच आहे आणि बाकीचे टी टी आहे, इथं एच एच आणि मध्ये टी आहे, अशा पद्धतीने. किंवा तुम्हाला जर सोपं करता येत असेल अजून याच्यापेक्षा, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. खूप सोपा भाग आहे, अजिबात अवघड नाहीये. ठीक आहे, याचा सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस येईल 8, एन ऑफ एस किती येईल, 8 येईल. अशा पद्धतीने हे खूप जास्त म्हणजे इझी आहे, कॉइन वरचे प्रश्न खूप जास्त इझी आहेत. आता आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे, किंवा पुढच्या प्रश्नाकडे म्हणण्यापेक्षा पुढच्या भागाकडे, ज्याला आपण म्हणतो डाय. ठीक आहे, ज्याला काय म्हणतो आपण, डाय. हा झाला डाय, हा काय झाला, डाय, हा आहे डाय, याला आपण मराठीमध्ये म्हणतो फासा. यावर प्रश्न दोनच येतात, एक म्हणजे वन डाय रोल्ड, एकच जर डाय आपण रोल केला तर काय, एक डाय रोल केला. चला सॅम्पल स्पेस लिहावा लागेल, याचा पण सगळ्यांचा सॅम्पल स्पेस लिहावा लागतो. सॅम्पल स्पेस, एकच डाय रोल केला, हा काय येऊ शकतो, एक तर एक पडल, डाय माहिती नाही फासा आपला, एक पडला, दोन पडला, 3 4 5 6, 6च्या वर जात नाही, एक तर एक पडू शकतो, दोन पडू शकतो, 3 4 5 किंवा 6, बस, यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. तर याचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एन ऑफ एस किती येईल, 6. ठीक आहे, वन डाय रोल, एकच डाय रोल केला. सपोज टू डाय रोल्ड, टू टू डाईज आर रोल्ड, एक असेल तर डाय म्हणतात, दोन असेल अनेक वचन त्याला काय म्हणतात, डाईस. जर दोन डाईस रोल केले तर काय, पहा आता हा म्हणजे सोपा आहे हा, पण फक्त खूप मोठा सॅम्पल स्पेस होतो याचा. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस खूप मोठा सॅम्पल स्पेस होतो, इज इक्वल टू दोन डाय जर आपण रोल केले तर, हा आता दोन डाय आहेत माझ्याकडे, हा वाला एक आणि हा वाला एक, रोल केले तर काय होईल, यावर पण एक पडेल, यावर पण एक पडेल. पुन्हा डाय रोल केला, यावर पुन्हा एक पडला, यावर दोन पडला. ठीक आहे, पुन्हा दोन्ही डाय रोल केले, यावर एक पडला, 3 1 4 1 5 1 6. ठीक आहे, एक ची सिरीज संपली. नंतर पुन्हा रोल केला, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, अशा पद्धतीने 3 1 3 2 3 4 3 5 3 6, 4 1 4 2 3 4 5 6, 5 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 5 6,
अशा पद्धतीने 36 नंबर ऑफ सॅम्पल स्पेस या ठिकाणी तयार होतात. मग याला लिहिणार कसं आपण, तर अशा पद्धतीने लिहिणार. पहिल्यावर 1, दुसऱ्यावर पण 1, नंतरचा पहिल्यावर 1 1, दुसऱ्यावर 2, नंतर पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3, नंतर पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 4, नंतर 1 5, नंतर 1 6. 1 ची सिरीज संपली. आता 2 ची सिरीज 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. नंतर 3 ची सिरीज 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. नंतर 4 ची सिरीज 4 1 पासून कुठपर्यंत 4 6 पर्यंत. नंतर तुमचा हा इथून 4 6 पर्यंत, नंतर 5 1 5 2 कुठपर्यंत 5 6 पर्यंत, आणि शेवटी 6 1 पासून ते 6 6 पर्यंत. असे टोटल किती, हे मधला गॅप भरायचा आहे, खूप वेळ जाईल आपला त्यामुळे नाही भरलेला. असे टोटल किती 36 नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपले या ठिकाणी होत आहे. इतकं सोपं आहे. कॉइन पाहिला, कॉइन मध्ये 1 कॉइन टॉस, एकच कॉइन जर टॉस केला तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2 येतो. 2 कॉइन जर टॉस केले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 4 येतो. 3 कॉइन जर टॉस केले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येतो, 8 येतो. आणि जर तुम्ही एक डाय रोल केला तर तुमचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 6 येतो. जर 2 डाईस जर रोल केले तर तुमचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 36 येतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण डाय आणि कॉइन यांचं बेसिक पाहिलेलं आहे. आता जायचंय आपल्याला पुढं. महत्वाचा भाग जो बऱ्याच जणांना समजत नाही तो समजावा म्हणून मी काही या ठिकाणी तुमच्या समोर काही पिक्चर्स ठेवलेले आहेत, फोटो ठेवलेले, त्यावरून आपल्याला ते समजायला सोपे जाईल. तिसरा पार्ट आहे आपला प्लेइंग कार्ड्सचा. कुठला, प्लेइंग कार्ड्स. प्लेइंग कार्ड्स पत्त्या 52 बरोबर आहे. तो समजण्यासाठी आधी समजून घ्या. 52 कार्ड मधले 52 कार्ड्स मधले 26 कार्ड्स हे रेड कलरचे असतात आणि 26 कार्ड्स हे ब्लॅक कलरचे असतात, म्हणजे 50-50%. ठीक आहे. 52 कार्ड्स टोटल 52, 52 कार्ड्स मधले 26 हे रेड कलरचे असतात आणि 26 हे ब्लॅक कलरचे असतात. 26 मधले हाफ म्हणजे 13 हे हार्ट असतात. हार्ट म्हणजे हावाला हार्ट. 13 कार्ड असतात हे हार्टचे. 13 असतात डायमंडचे. कशाचे, डायमंडचे. 13 रेड असतात. पा हार्ट रेड आहे आणि हा डायमंड पण कसा आहे, रेड आहे. टोटल हे रेड 13 रेड आणि हे 13 रेड, असे 26 रेड कार्ड झाले. बरोबर आहे. आता हे 13 कुठले ते पण सांगतो. हे 13 कार्ड्स, हे 13 कार्ड्स, हे रेड आहे, हा पण रेड आहे. त्यानंतर ब्लॅक मध्ये 13 असतात क्लबचे. हा क्लब आहे, पहा हा क्लब आहे, हा क्लब. आणि शेवटचे 13 हे असतात स्पेडचे, हा स्पेड आहे. टोटल 52 कार्ड्स हे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या सिंबलने दाखवले जातात. वेगवेगळ्या सिंबलने म्हणजे कुठले सिंबल आहेत ते, हे वाले सिंबल्स आहेत, हे वाले 4 सिंबल्स आहेत, पहा समोर आहे तुमच्या. ठीक आहे. एक हा आहे स्पेड, याला स्पेड म्हणतो आपण. हा पहिला वाला स्पेड, दुसरा हार्ट आहे, तिसरा क्लब आहे आणि हा डायमंड आहे. हे प्रत्येकी 13 असतात. 13 यामधले 2 असतात रेड, म्हणजे 13 टोटल 26 रेड असतात. आणि हे 13 हे 26 ब्लॅक असतात. असे 26 52 होतात. ऍक्च्युअल सिंबल असतात 4. एक असतो ब्लॅक वाले, पहा कोणता आहे, ब्लॅक आहे, स्पेड आणि क्लब. बरोबर. आणि रेड वाला कुठला आहे, हार्ट आणि डायमंडचा आहे. असे टोटल 52 कार्ड्स असतात. बरं, पण मग ते 13 कार्ड कुठले, प्रत्येकी 13 असतात ना, मग 13 कुठले, तर ते 13 कार्ड म्हणजे 1 पासून सुरू होतात. एस पासून सुरू होतात. एस म्हणजे इक्का, थोडक्यात 1. एस म्हणजे 1, नंतर 2
3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर असतो किंग राजा, क्वीन राणी, आणि नंतरचा असतो जॅक, जॅक म्हणजे गुलाम. असे टोटल हे किती असतात? 13. एक्का एस 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 कार्ड. किंग क्वीन जॅक हे 3, 10 3 13. टोटल 13 कार्ड असतात. प्रत्येकाचे हेच असतात सेम टू सेम. म्हणजे स्पेडचा जर हेवाला सिंबल आहे तर याचे पण 13 कार्ड सेम. एक्का 2 3 आहे आपल्याकडे दाखवायला, मी तुम्हाला दाखवतो खाली. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पहा. हा दिसतंय का? हा दिसतंय. मी थोडस झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो पण ब्लर होते काय, होऊ शकतं. पहा हा जो आहे हा 2 आहे, ठीक आहे. दुर्री म्हणतो मराठीमध्ये आपण याला. दुर्री कशाची बाई? स्पेडची आहे, बरोबर. स्पेडच आहे ना. आता मला पण एवढं पत्त्यांचं नाही माहिती. काय आहे? क्लब आहे, सॉरी. तो काय आहे? क्लब आहे. हा वाला क्लब आहे. हे जे साईन आहे ते क्लबचं आहे. मग हे दुरीचा क्लब. 3 4 5 6 7 8 9 10. जॅक, क्वीन आणि किंग. आणि हा आहे एस, एस म्हणजे इक्का. ठीक आहे. अशा पद्धतीने स्पेडचा, त्यानंतर क्लबचा, त्यानंतर हार्टचा आणि डायमंडचे असे टोटल किती? 52 कार्ड, 52 कार्ड्स असतात. सगळ्यात महत्वाचं आता की याचा सॅम्पल स्पेस लिहायचा कसा. याचा सॅम्पल स्पेस लिहिणं खूप सोपं आहे. फक्त लिहिताना खूप लांबलचक लिहावा लागतं. पण ठीक आहे, मी सांगतो तरी सुद्धा याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा असतो. तर याचा सॅम्पल स्पेस लिहिताना सॅम्पल स्पेस इज इक्वल टू कसा लिहायचा पहा. तुम्ही रेड वाल्यांपासून सुरू करू शकता. हार्ट, हार्ट नंतर दुसरा कुठला प्रकार येतो तुमचा? रेड वाला. डायमंड येतो, त्यानंतर स्पेड येतो आणि क्लब. हे वरचे जे 2 आहेत ते रेड वाले आहेत आणि खालचे 2 आहेत ते तुमचे ब्लॅक वाले आहेत. मग हार्टचा, हार्टचे 13, डायमंडचे 13, स्पेडचे 13. लिहिणार कसे? एस 2 3 4 5 6 7 8 9 10. किंग पूर्ण लिहायचा, क्वीन आणि जॅक. मी शॉर्ट मध्ये लिहिले, तुम्ही पूर्ण लिहिणार ते. त्यानंतर मला पलीकडे जागा आहे ना, का शॉर्ट मध्ये लिहू? ठीक आहे, पूर्ण लिहू आपण याला. 10. 10 नंतर किंग, क्वीन आणि जॅक. ठीक आहे. हे सेम डायमंडचे पण असेच. एस सेम लिहिणार. 2 3 4 5 6 7 8 9 10. किंग, क्वीन, जॅक. हे 13, हे 13 सेम टू सेम. हे पण एस 2 3 4 5 6 7 8 9 10. किंग, क्वीन, जॅक. पुन्हा याचा पण एस 2 3 4 5 6 7 9 10. किंग, क्वीन आणि जॅक. अशा पद्धतीने हा आमचा सॅम्पल स्पेस झाला प्लेइंग कार्ड्सचा. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहिणार आम्ही 52 कार्ड्स. 52. अशा पद्धतीने हे आपलं बेसिक लेक्चर होतं. आय होप सो तुम्हाला हे बेसिक लेक्चर समजलेलं असेल. याची प्रॅक्टिस करा. कॉइन, डाय आणि प्लेइंग कार्ड्स हे समजलं, चॅप्टर खूप जास्त सोपं आहे. धन्यवाद.